Question number 49. A single stranded nucleic acid tagged with a radioactive molecule is called. तर जे रेडिओएक्टिव्ह मॉलिक्यूल आहे एक सिंगल स्ट्रँडेड वाला न्यूक्लिक ॲसिडचा, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला प्रोब म्हणतात. ऑप्शन नंबर 1 होता प्लास्मिड, ऑप्शन नंबर 2 होता प्रोब, ऑप्शन नंबर 3 व्हेक्टर आणि ऑप्शन नंबर 4 सिलेक्टेबल मार्कर. ऑप्शन नंबर 1 म्हणजे जे आहे प्लास्मिड. प्लास्मिड म्हणजे बॅक्टेरियाच्या सायटोप्लाझममध्ये एक सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA असते, तर त्याला प्लास्मिड म्हणतात. प्रोब म्हणजे रेडिओएक्टिव्ह मॉलिक्यूल असते. वेक्टार म्हणजे जे डिसीज कॅरियर असते, म्हणजे कॅरियर असते ती. आणि सिलेक्टेबल मार्कर म्हणजे आपण त्याच्यानुसार ठरवू शकतो की आपलं जे रिकॉम्बिनंट DNA म्हणजे DNAला रिकॉम्बिनंट करता आलं का नाही. म्हणून मग याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 प्रोब. क्वेश्चन नंबर 50. In which of the following method a probe is allowed hybridized to complementary DNA in the clone of cells? तर खालीलपैकी कोणत्या मेथड म्हणजे पद्धतीमध्ये जे प्रोब आहे, प्रोब म्हणजे रेडिओएक्टिव्ह मॉलिक्यूल ऑफ DNA इज अलाउड हायब्रिडाइज. हायब्रिडाइज म्हणजे तुम्हाला माहिती आहे टू इट्स कॉम्प्लिमेंटरी DNA जे आपला DNA डबल स्टँडर्ड असते, तर डबल स्टँडर्ड DNAमध्ये एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी असतात ते स्ट्रँड्स. तर ते जे प्रोब आहे ते पुढच्या त्याच्या कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँडसोबत आपण हायब्रिडाइज होऊ देतो इन द क्लोन सेल्स. तर हे कोणत्या मेथडमध्ये होते? तर ऑप्शन नंबर 1 आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे, म्हणजे एलायझा. तर एलायझा टेस्ट आपण एड्ससाठी करतो. त्यानंतर आहे PCR म्हणजे ते आपण ॲम्प्लिफिकेशन करतो. आणि ऑप्शन नंबर 3 आहे ऑटो रेडिओग्राफी. हे या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे. आणि चौथं आहे जीन थेरपी. जीन थेरपीमध्ये आपण जीन एक्सचेंज करतो किंवा मग जीनमध्ये काहीतरी बदल करतो, तर याचा आन्सर येते ऑटो रेडिओग्राफी. क्वेश्चन नंबर 52. Which of the following technique is based on the principle of antigen-antibody interaction? तर खालीलपैकी कोणती पद्धत ही अँटीजन आणि अँटीबॉडी या दोघांच्या इंटरॅक्शनवर बेस आहे? म्हणजे तर ऑप्शन नंबर 1 आहे PCR मध्ये अँटीजन आणि अँटीबॉडीचा इंटरॅक्शनबद्दल काहीच नाही आहे, कारण त्यामध्ये आपण एक सॅम्पल घेतो आणि त्याचं ॲम्प्लिफिकेशन करतो फक्त, तर त्यामुळे अँटीजन आणि अँटीबॉडीचं काहीच संबंध येत नाही. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. तर DNA टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपण अँटीजन आणि अँटीबॉडी या दोघांचा प्रिन्सिपलवर बेस नाही येते. जीन थेरपीमध्ये पण आपण जीन चेंज करतो, पण एलायझा टेस्ट ही आपण एड्स डिटेक्ट करायसाठी करतो आणि त्यामुळे तिथं अँटीजन आणि अँटीबॉडीचा इंटरॅक्शनचा संबंध येते. म्हणून या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे एलायझा. आता नवीन टॉपिक सुरू आहे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. तर 53 क्वेश्चन. ॲनिमल्स हुज DNA इज मॅनिप्युलेटेड टू पजेस अँड एक्सप्रेस अँड एक्स्ट्रा फॉरेन जीन आर नोन ॲज. तर असा प्राणी असा प्राण्याचा DNA ज्याच्याकडं एक बाहेरचं जीन आले आणि ते एक्सप्रेस होणारे आपण ते, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणतात, किंवा मग हायब्रिड ॲनिमल्स म्हणतात, किंवा मग ट्रान्सफेरिन ॲनिमल्स म्हणतात, का ऑल ऑफ द अबो. तर ज्यांच्यामध्ये आपण बाहेरचा DNA टाकलेला असते तर त्यांना ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणतात. क्वेश्चन नंबर 54. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर दोज विच हॅव फॉरेन. तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणजे काय असते त्यांच्याकडे? तर त्यांच्याकडे बाहेरचं काय असते? तर DNA इन ऑल ऑफ देअर सेल्स. ऑप्शन नंबर 2 प्रोटीन इन ऑल ऑफ देअर सेल्स. ऑप्शन नंबर 3 RNA इन ऑल देअर सेल्स. आणि ऑप्शन नंबर 4 RNA इन सम ऑफ देअर सेल्स. तर ऑप्शन नंबर 1चा अर्थ आहे DNA म्हणजे आपला डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड इन ऑल ऑफ देअर सेल्स. तर त्यांच्या प्रत्येक पेशीमध्ये DNA असते.
हे बाहेरचा DNA असते. ऑप्शन नंबर 2 प्रोटीन्स इन ऑल ऑफ देअर सेल्स. त्या आपण बाहेरचे प्रोटीन तर टाकत नाही, कारण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणजे एक DNA फ्रॅगमेंट असते. जीन म्हणजे DNA फ्रॅगमेंट असते आणि आपण ते टाकलेलं आहे ना. तर याचा राईट आन्सर येते DNA इन ऑल ऑफ देअर सेल्स. 55. 90% of all the existing transgenic animals are. तर 95% ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणून आपण कोणाला यूज करतो? तर पिग्स, काऊज, माईस आणि ऑल ऑफ अबो. तर याच्यापैकी याचा राईट आन्सर येते माईस. तर पिग्स म्हणजे डुकरं आणि जे असतात त्यांचे रिप्रोडक्शनचा पिरियड खूप जास्त असते म्हणून आपण त्याला यूज करतो, पण तेवढा पण जास्त प्रमाणात नाही करत. काऊज पण तीच प्रॉब्लेम आहे. पण माईस हे आकारानं सुद्धा छोटे असतात, त्यांच्यावर आपल्याला अभ्यास करायला सुद्धा सोपा जातो आणि पुन्हा त्यांचा रिप्रोडक्शनचा पिरियड सुद्धा कमी आहे. तर त्यामुळं आपण 95% ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणून माईसला यूज करतो. आता 56. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कॅन बी यूज्ड टू. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आपण कशासाठी वापरू शकतो? तर स्टडी नॉर्मल फिजिओलॉजीसाठी वापरतो का? तर हो, नॉर्मल फिजिओलॉजीचा अभ्यास करण्यासाठी आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स वापरतो. ऑप्शन नंबर 2 आहे स्टडी ऑफ बायोलॉजिकल इफेक्ट्स. तर बायोलॉजिकल इफेक्ट्सचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स वापरतो. ऑप्शन नंबर 3 आहे स्टडी द वॅक्सिन सेफ्टी. तर जे लसी असतात, लसीच्या सुरक्षिततेबद्दल सुद्धा अभ्यास करण्यासाठी आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल वापरतो. आणि मग आता हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे आपल्याला याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. 57 हे आउट ऑफ NCERT आहे. 58 पण हे बघूया. व्हेन वॉज द फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ रोझी प्रोड्यूस्ड. तर जे फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ होती तिचं नाव होतं रोझी. तर ती केव्हा तयार केली होती? इन 1979, इन 1997, इन 1996, इन 1990. तर यांचा आन्सर आहे 1997. हे पण आउट ऑफ NCERT आहे.